तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काल रात्रीपासून नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झालेली आहे। आपण सध्या नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात आहोत आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो की गंगापूर धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो सातत्याने सुरू आहे। अर्थात पाण्याचा विसर्ग जरी सुरू असला तरी यामध्ये आता कपात करण्यात आलेली आहे। 1760 क्युसेसनं या ठिकाणी नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातो आहे। आधी झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर जुलैमध्ये झालेला मुसळधार पाऊस यामुळे नाशिकच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा वाढलेला आहे। गंगापूर धरणामध्ये सध्या मितीस 60% एवढा पाणी साठा आहे आणि याचा अर्थ पुढच्या काही दिवसांमध्ये गंगापूर धरण पूर्णपणे भरलं जाईल आणि नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। एवढंच नाही तर दरवर्षी ज्या जायकवाडीला पाणी सोडण्यावरून वाद होतात, यावर्षी मात्र 5 TMC पाणी हे यापूर्वीच जायकवाडीला पोहोचलेलं आहे आणि पुढच्या काही काळामध्ये नाशिकच्या गंगापूर धरणात पाण्याची पातळी वाढल्यानंतर आणि पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर आणखी पाणी जे आहे ते जायकवाडीला पोहोचणार आहे। मात्र राज्यातलं एकमेव मातीचं धरण असल्याकारणाने गंगापूर धरणात पाण्याची पातळी या ठिकाणी सांभाळून ठेवावी लागते आणि त्यामुळे या ठिकाणी 60% एवढा पाणीसाठा सध्या गंगापूर धरणामध्ये बघायला मिळतो आहे। नाशिकच्या घाट माथा परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जरी सध्या गोदा घाट परिसरामध्ये पाण्याची पातळी कमी असली तरी पाऊस जर सातत्यानं वाढला तर गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये गोदा घाट परिसरात पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। याच पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या गोदा घाट परिसरातल्या रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र दिलासादायक बाब म्हणजे नाशिकच्या गंगापूर धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा आता उपलब्ध असल्याचं बघायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।